शाहूपुरी पोलिसांची धडक कारवाई. 1 किलो 118 ग्रॅम गांजासह दोघे ताब्यात. 83,000चा मुद्देमाल जप्त. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत 1 किलो 118 ग्रॅम गांजासह 2 संशयितांना ताब्यात घेतलं असून एकूण 83,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 29 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजता मार्केट यार्ड इनगेट ते लोणार वसाहत मार्गावर ही कारवाई करण्यात आली आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल यशवंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर पथकानं सापळा रचला. या कारवाईत ओंकार रमेश कांबळे वय 23 राहणार पाडळी तालुका करवीर आणि पंकज बाबासो पाटील वय 25 राहणार वडणगे पाडळी तालुका करवीर यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्याकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचं पोलिसांनी सांगितले. सुमारे 1 किलो 118 ग्रॅम गांजा, किंमत 21,000 रुपये, हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल किंमत 40,000 रुपये, सॅमसंग मोबाईल फोन किंमत 12,000 रुपये आणि रिअलमी मोबाईल फोन किंमत 10,000 रुपये असा एकूण 83,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष डोके, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड, पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस अंमलदार मिलिंद बांगर, बाबासाहेब ढाकणे, महेश पाटील, अमोल पाटील, राहुल पाटील, सनीराज पाटील, कृष्णात पाटील, रवी आंबेकर, गौरव शिंदे, सचिन पांगे, प्रशांत आवळे आणि मंजर लाटकर यांनी सहभाग घेतला. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.